मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळी उठल्यानंतर ह्या 4 गोष्टी चुकूनही पाहू नका। संपूर्ण दिवस वाईट जातो, कामं होत नाही, अपयश येत असते। तर मित्रांनो, आपल्याला ह्या 4 गोष्टी चुकूनही पाहायच्या नाही। जर आपण सकाळीच सुरुवात ह्या 4 गोष्टी पाहून केली तर संपूर्ण दिवस हा वाईट जातो, आपले महत्त्वाचे काम होत नाही आणि आपल्याला अपयश येत असते। वास्तुशास्त्रानुसार त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार असं मानले जाते की आपण ह्या गोष्टी सकाळी पाहिल्याने आपला संपूर्ण दिवस हा वाईट जातो। आपण जी महत्त्वाचे कामं करणार आहात ती सुद्धा आपली यशस्वी होत नाही आणि त्यामध्ये आपल्याला अपयश येत असते आणि यासोबतच दुर्भाग्य सुद्धा आपल्या पाठीशी लागत असते। आपलं नशीब हे आपला साथ देत नाही आणि मग घरामध्ये गरिबी, दरिद्री आणि अडचणी आल्याशिवाय राहत नाही। तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सकाळी उठल्यानंतर न पाहायचं आहे? तर चला मित्रांनो, आता आपण त्या गोष्टी पाहूया। त्याआधी तुम्ही जर खरोखर स्वामी भक्त असाल आणि तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, आपण एखादा महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी गेलो आणि तिथे आपलं काम पूर्ण होत नाही, अशा वेळी आपण काय म्हणतो की सकाळी उठल्यानंतर नेहमी कोणाचं तोंड पाहिलं होतं म्हणून माझं हे काम झालं नाही, किंवा माझ्या मागे अशा अडचणी लागलेल्या किंवा कटकट होत असेल तर अशा वेळी सुद्धा आपण हेच वाक्य वापरत असतो। तरीही गोष्ट अगदी साहजिक आहे। आपल्याला काही वास्तुशास्त्रातले किंवा ज्योतिषशास्त्रातले काही नियम हे माहिती नसतात आणि आपल्याला कळत आणि न कळत ह्या ज्या काही गोष्टी आहात त्या सकाळी उठल्यानंतर न घडत असतात। जसे की तुम्हाला मी सांगणार आहे की ह्या 4 गोष्टी आपण जर पाहिला तर कदाचित आपल्या जो दिवस आहे ना तो वाईट जातो, आपलं महत्त्वाचे काम हे सुद्धा पूर्ण होत। सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट ती म्हणजे अनेकांना ती उठल्याबरोबर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याची सवय असते, परंतु ही जी सवय आहे नाही अत्यंत अशुभ मानलं जाते। कारण वास्तुशास्त्र असं म्हणतात की सकाळी उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहणे, अशा प्रकारे मध्ये स्वतःचा चेहरा पाहिल्याने आपलं नशीब साथ सोडून जाते असं म्हणून ज्योतिषशास्त्र असं म्हणत असते की सकाळी उठल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने किंवा मनुष्याने बघा स्वतःचे दोन्ही हात पहावे आणि कराग्रे वसुते लक्ष्मी कर्मते सरस्वती करमुले तो गोविंद प्रभात कर दर्शन या मंत्राचा जाप करावा। हा मंत्र आपण तर सकाळी उठल्यानंतर 3 वेळा म्हटलं होतं, आपल्याला संपूर्ण दिवस हा चांगला जातो। म्हणून सकाळी उठल्यानंतर कधीही आरसा पाहू नका। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी सूर्योदय झालेला असेल तर सूर्यप्रकाशामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला प्रतिबिंब म्हणजे याच सावली म्हणतो आपण त्याला, तर ती आपण सूर्यप्रकाशामध्ये उभं राहिलो आणि सावली पडती तर ती सावली असते ती आपल्याला कधीच पाहायची नसते। वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की जर आपण सकाळी स्वतःची सावली जर पाहिलं तर दुर्भाग्याचा फेरा हा सुरू होतो आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारे स्वतःची सावली पाहत असतात तर दुर्भाग्य इतकं प्रबळ बनते की कितीही मेहनत केलं तरी आपल्याला यश मिळत नाही आणि आपलं नशीब हे सुद्धा आपल्याला साथ देत नाही। त्याचबरोबर मनामध्ये सतत एक प्रकाराची भीतीही बसते, ताण तणाव सुद्धा निर्माण होत असतो, गोंधळाची स्थिती सुद्धा आपल्याला मनामध्ये निर्माण होते आणि यामुळे कोणताही निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही। म्हणून सकाळी उठल्यानंतर ह्या स्वतःची सावली पाहणे हे कटाक्षाने आवर्जून आपण टाळावे। यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे अनेक महिलांना सवय असते की रात्री आपण जे जेवण करतो ते खरकटे भांडे धुवून काढले जात नाही। रात्रभर बेसिनमध्ये ती भांडे तशीच ठेवली जातात आणि एक खडखड्याच्या भांड्यातील जी तेलकट भांडी असतात ती भांडी पाहिल्याने शनिदेवाची कृपा होते। आपला कुंडली शनिग्रह हा खराब होतो, यामुळे पूर्ण दिवस आपला खराब जात असतो। दिवसभर कोणतेही कामं जे असते ते आपले यशस्वी होत नाही, खराब जात असतात, दिवस खराब जातो, कोणतेही काम जे असते ते आपले यशस्वी होत नाही। म्हणून शक्य असेल तर रात्री जेवणाची भांडी असतात ती रात्री स्वच्छ करून ठेवायची आहे। वास्तुशास्त्र असं म्हणते की ज्या घरामध्ये रात्रभर खरकटी भांडे पडलेली असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी हे कधीच वास करत नाही, त्या घरामध्ये नेहमी पैशांची अडचणी येत असतात आणि घरामध्ये सतत आजारपण असते ते घरामध्ये। यामुळे आपल्याला कधीही रात्रीच्या वेळी जेवणानंतर
खरगटे भांडे जे असतात ना ते कधीही आपल्याला स्वयंपाकघरात तशीच ठेवायची नाही. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे चौथी गोष्ट ती आहे बघा, जर आपल्याला छतावर किंवा घरासमोर किंवा घराच्या आसपास जर आपल्याला एखादा माकड दिसलं तर त्याच्याकडे चुकूनही पाहू नका. एक वेळ माकडाकडे पाहिलेलं चालेल, पण माकडाचे नाव मात्र अजिबात घेऊ नका. ऐकायला थोडंसं तुम्हाला वेगळं वाटत असेल, पण हे अगदी खरं आहे. जेव्हा आपण सकाळी सकाळी माकडाचं नाव घेतो तेव्हा दिवसभर आपली स्थिती जास्त ना ती कोणत्याही असते आणि आपण स्वतः अनुभव घेऊ शकता. त्या गोष्टीचा निर्णय असतात ना ते आपल्याला स्वतःलाच घेता येत नाही. वेळेवर जेवणसुद्धा आपल्याला मिळत नाही. ज्यांच्या याविषयी शंका होत असेल त्यांनी स्वतः अनुभव जो आहे ना तो एकदा नक्की घेऊन पहा. त्याचबरोबर बघा, पुढची गोष्टसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आपल्याला घरासमोर जर सकाळी उठल्यावर कुत्र्यांची भांडणे सुरू असतील, कुत्री मोठे मोठे जर भुकत असतील, अशा वेळी कुत्र्यांची भांडणे पाहत बसू नका, कारण ही एक अशुभ घटना मानली जाते. त्याचबरोबर जर आपले हिंसा प्राण्यांचे काही फोटो असतील तर ते फोटो सकाळी उठल्यानंतर ना अजिबात पाहू नका. ते हे पाहण्यात आहेत ना ते तुम्हाला टाळायचं आहे, कारण सकाळी अशा प्राण्यांचे फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा दिवसभर कोणशीही ना कोणशी आपल्याला वाद होत राहतो, भांडण होत राहतात, दिवसभर गोंधळाची स्थिती राहते. आणि म्हणूनच जिथे आपण झोपणार आहात त्या ठिकाणी सुद्धा असे फोटोज आहेत, तर ते तुम्हाला लावायचे नाही. सकाळी उठल्यावर शक्यतो आपण देवाचे नामस्मरण करावे, आई वडिलांचे आशीर्वाद घ्यावे, कोणाशीही भांडू नये. आपण जर एखाद्या व्यक्तीशी भांडत बसलो तर त्याचा नकारात्मक प्रभाव जो असतो ना तो आपल्या मानसिकेवरती पडतो आणि आपली मानसिकताही वादविवादाची बनते. त्यामुळे कोणत्याही कामात आपल्याला यश मिळत नाही, आपलं मन कोणत्याच कामात सुद्धा लागत नाही. आपली सकाळ चांगली गेली तर आपलं नशीब सुद्धा आपल्याला दिवसभर साथ हे देत असतात. हे तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे. तर ह्या ज्या 4 गोष्टी होतात या तुम्हाला सकाळी उठल्यानंतर न चुकूनही पाहायचं नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूला घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवीन व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.